तर रेडरच्या मस्तकावर दस्तक देणाऱ्या चढाया पहाल क्रीडांगण नंबर 1 वर पहिली चढाई अंबिका मलेघर संघाकडून। तर जागू दे तुझ्यातील आत्मशक्ती आणि होऊन दाखव या जगाला खरा धडाकेबाज। काय घडणार काय बिघडणार निघालाय अफान नावाचं तुफान 313 नंबरची जर्सी भल्या भल्यांना थांबवलं गेलं मैदानात अंबिका मलेघर। वेळ बिगिन थांबलं सुरुवात जर अशी असेल तर शेवट काय होईल। नितेश पाटील आहे ज्यांनी रायगडची अनेक मैदान गाजवून सोडले आहे, परंतु नितेश पुन्हा एकदा तोच वादळ निर्माण करेल का। निघालाय संघाचं अस्तित्व ज्याच्या खांद्यावर असा नितेश पाटील। सर्वजण म्हणतात नितेश पाटील बदलला पण मी नक्कीच सांगेन सॉफ्टवेअर अपडेटेड नितेश पाटील मैदानात पाहायला मिळेल। हाती हल्ले चढवले जातील तर सामना होईल चुरशीचा नाद कबड्डीचा। सफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो। प्रयत्न छान होता पण साल्यातून मासा निसटला। काय सामना होईल आता मात्र प्रत्येकाच्या मनामनाला उत्कंठा लागली। बोनस पॉइंट बेजारी अंबिका मलेघर हे तालुक्यातील नवयुवकांचा संघ आहे। काय घडेल काय बिघडेल अरे अंदाज लावायचा असेल तर पाण्या पावसाचा लावा कबड्डी खेळाडूचा नाही। रुपेश जाधव निघालाय चढाईसाठी 8 नंबरची जर्सी परिधान केला आणि 1 वर्षाचा अनुभव ज्याच्या पाठीशी संघासाठी मात्र काय करिश्मा करेल। केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे असं म्हणतात, परंतु मैदानात आता मात्र रक्ताचं पाणी करावं लागेल। जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है। आपण इतिहास वाचायला नाही इतिहास रचायला जन्माला आलो हे विसरू नका। बघावा आणि बघता तर आवाज सामना रंगला। कबड्डी कबड्डी आणि नंबर 1 आणि 2 वरील सामने चालू झालेले आहेत आणि हे पहिल्या फेरीचे शेवटचे सामने आहेत दोन्ही आणि यानंतर दुसऱ्या फेरीला आता सुरुवात होत आहे आणि दुसऱ्या फेरीसाठी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आम्ही हा केलेला आहे आणि त्यासाठी तुमचं सहकार्य लाभलेलं आहे हे महत्वाचं आहे। असं सहकार्य प्रत्येक स्पर्धेला आपण कराल तरी स्पर्धा चांगल्या होतील आणि आपला पण खेळ प्रेक्षकांना बघण्यासाठी मिळेल। तरी पण आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देतो। राऊंड नंबर 1 वर यापुढे होणारा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जय भवानी वाशी वर्सेस झुंजार क्रीडा मंडळ कोल्हार। राऊंड नंबर 1 वर यापुढे होणारा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जय भवानी वाशी वर्सेस झुंजार क्रीडा मंडळ कोल्हार हा पहिला प्रकार आहे। तसेच राऊंड नंबर 2 वर विघ्नाच्या शाहपूर वर्सेस जय हनुमान मेळेकर। मित्रांनो लक्षात ठेवा हे 1 आणि 2 नंबरचे सामने संपल्यानंतर 1 मिनिटाच्या राऊंड नंबर 1 आणि 2 ला म्हणजे आपल्याला ही स्पर्धा माहिती व्यवस्थित पार करता येईल। धन्यवाद। दुसऱ्या फेरीला सुरुवात सर्वात जास्त आनंदाचा आम्हाला झालेला 11 वाजलेल्या छान आयोजक धन्यवाद देतो। लोण्याचा बोजा पडतोय बसवावा लागेल कारण सुरुवात अशी आहे तर शेवट सुद्धा छान। हो आता मात्र चढाईची धुरा कुणावर हाच तो अफान नावाचं वादळ आहे।
ज्याने खरोखर रायगडच्या कानाकोपऱ्यात बलाढ्य चढाया केलेल्या आहेत. दोन चढाई आता मात्र बलाढ्य शरीराच्या वजन जवळजवळ 140च्या घरात रोखलं जाईल का हे वादळ आणि मी म्हटलं यश संपादन करतोय गोल गुण बली तो काय मित्रांनो. सन्माननीय आदरणीय सुरेश गजनी साहेबांकडून या स्पर्धेला रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद साहेब. असंच प्रेम राहू द्या, वाढलं तरी हरकत नाही. हे धडाकेबाज व्यक्तीमध्ये ते आलेले आहे. सुरुवात झाली आहे. भल्या भल्यांचा कार्पेट ढोल आणि त्यावर जाते झाला मधुर असं सर्वांना माहिती आहे. परंतु हा वेग अपान रूपी वादळ या अपानला थांबवलं जाईल का? एक तर कठीण जाईल असा हा समोरचे रसिक वर्ग उभे तुम्ही आहात पण पाय आमचे दुखतायत. विनंती करते बसलं तर म्हणून आमच्या मान्यवरांना चांगले पाहता येते. आपण जरा बसलं तर बरं येतो कारण आमचे मान्यवर आहे. बसा बसा. नागदा निघाला आज तो बलाढ्य सृष्टीचा क्षण. काय घडेल काय म्हणावं या केलेला पालखी उचलली गेली आपण किरकिरी नावाची जबरदस्त क्षेत्ररक्षण अंबिका मलेकर महेश पाटील याचा यथोचित सन्मान केला जातोय. रायगड जिल्ह्याचं 2 वेळा प्रतिनिधित्व, शिवशाही चषकमध्ये 1 वेळा प्रतिनिधित्व, रायगड प्रीमियर लीग पहिला विजेता पनवेल टायगर या संघाचा कर्णधार आणि शशांक पाटील चमकतोय. आता मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. बोनस पॉइंट म्हसोबा पेजारीच्या खात्यात जमा होतो. अंबिका मलेगर संघाचा संजीवनी घेऊन येणारा हाच तो बलाढ्य खेळाडू. जबरदस्त उंची लाभलेला कसं काय काशिली नाडके मैदानात. बघूया आपल्या संघासाठी काय करिश्मा करेल. रसिकांचा सुंदर आनंद गगनात रमावेल. अफान मैदानाच्या बाहेर आहे. बघूया संजीवनी दिली जाईल का या खेळाडूला. अनेकांच्या नजरा केलेल्या आहेत समोर आणि यशस्वी खेळाडू पारव्याला खाऊ श्रीखंड आणि मैदानात कोण पाहायला मिळतात प्रचंड. जबरदस्त चढाई मॅन फ्रॉम पेजारी. जबरदस्त चढाई पाहायला मिळाली मैदानात. मनोज खरंच चमकला मैदानावर आणि देवाने सर्वांना हिरावून जन्माला घातलं. पण एक अट मात्र नक्की घातली आहे, जो झुजे तो चमकेल. तर चमकेल मैदानात. आणि पुन्हा एकदा पान किरकिरी निघालाय चढाईसाठी. 313 नंबरची जर्सी यश आणि काय म्हणावं या रोखला जावे. अर्थात आपण याचा वारू ही कबड्डी आहे. शक्ती युक्तीचा खेळ म्हणजे कबड्डी हे आपण सातत्याने पाहतो. मारलाय मस्त मारलाय. माझा हरित देश खटल्यावरील नाही. मेहनत आणि मेहनत सातत्य मेहनतीमध्ये नितेश पाटील मनोज घरत येईल का परत मैदानात पाहायला मिळतोय. जबरदस्त वेग होतोय. चमकला मैदानात
सामना संपण्यासाठी फक्त 4 मिनिटं बाकी. रसिकांच्या टाळ्या होत नाही. सामना शांततेत कसा होईल? चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. उडवलाय मैदानाच्या बाहेरचा, मात्र रेडर यशस्वी झालाय. झिंगाट झालाय, गुंगाट मैदानात पाहायला मिळाली. म्हणजे उन्हों को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. मुझे पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. मैदानाच्या बाहेर उडवला 1+2 लोण्याचा होता, परंतु ज्याच्यावर एक नवीन कॅन्डिडेट वापरला जातोय. पेझारी संघाचा 11 नंबरची जर्सी परिधान केलेला पेडवी नावाचं वादळ आहे. मात्र माघार घेतोय का? अजूनही भोपळ झाली नाही धार शिवरायांच्या तलवारीची, आणि कुणाची हिंमत नाही मरणांना संपवण्याची. घासल्याशिवाय धार नाही तलवारीला, आणि कमर्शियल पर्याय नाही रायगडच्या मातीला. व्यासपीठावर विराजमान मान्यवर आहे. सामना कसा? कट्ट्यार कालचा दुसरी मात्र यशस्वी होतो. पुन्हा एकदा वापर केला जातोय अफाट नावाचं. होईल का क्षेत्ररक्षण? एका चढाई मल्टिपल गोल घेऊन जाण्याची क्षमता, पात्रता. समोर जे बसले ते जरा लांब झालं तर बरं होईल. एकाचा आपण नावाचा हा कबड्डी आहे. त्या ग्राउंड नंबर 2 वर विघ्नार्थ शहापूर वर्सेस जयहनुमान मेडेगाव. ग्राउंड नंबर 2 वर होणारा दुसरा फेरीचा सामना विघ्नार्थ शहापूर वर्सेस जयहनुमान मेडेगाव. या दोन्ही संघांनी ग्राउंड नंबर 2 मिनिटाच्या आत हजर पाण्याखाली जाता जलंत उदाहरण पाहता. शेवटचा मिनिट बाकी. अंबिका मलेकर असा थांबून जमणार नाही. घणाघाती हल्ले चढवावे लागतील. कुणाची आघाडी, कुणाची पिछाडी. हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना. ज्याला हृदयविकाराचा आजार आहे त्यांनी सामना पाहू नका. झटका येण्याची दाट शक्यता आहे. परशुटचा प्रयत्न होता मात्र आता मात्र होते जाधव. होईल का क्षेत्ररक्षण? प्रत्येकाला प्रश्न पडलाय. विजयाचा शंकनाथ कोण करेल? वसुबा पेझारी की अंबिका मलेकर?